रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा क्या बात है आज की हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आणि आज तुम्हाला प्रश्न पडला की मी एवढी तयार होऊन का बसलेले. आणि आज आम्हाला जायचंय फिरायला, भटकायला जायचंय नेहमीसारखं माझ्या मावशांसोबत. आणि म्हणजे मरीन्सला जायचंय, ओके, सनसेट बघण्यासाठी. आणि आता वाजलेले 2:15 झालेले. आम्ही 4 वाजेपर्यंत आरामात पोहोचू तिथं. खूप गर्दी असेल, आय नो दॅट. तिथं पावसाचं वातावरण असून तरी पण मग डेंजर असेल, पण जायचंय आम्हाला. मी तुम्हाला सगळं दाखवेल. मी कशी दिसते गाईज कमेंट करून सांगा प्लीज. तशी तर मी चांगलीच दिसते. सगळ्यांनी मला कमेंट करून वाव किती छान दिसती, किती छान दिसती असंच बोला. हा, जास्त बोललात तर मग मी कायच करणार आहे. मला माहिती मी किती सुंदर दिसते. गाईज मागा तर खूप पसार आहे, त्याला पण इग्नोर करा. आणि चला आता आपण डायरेक्ट जाऊया मरीनला. ट्रेन सुटून जायची आमची. नेहमीसारखं लेट तर मला हो झालेलाच आहे. हॅलो गाईज, आता आम्ही आलेलो आहे मरीन्सला. माझे डोळे असे उघडत नाही. आमच्याकडे कंगवास्त आहे, विसरलो आम्ही आणायला. किती वाजले आता? 5 वाजले. एवढ्या उन्हात बसलो आम्ही कसं तरी, कारण नंतर आमचा व्ह्यू खूप भारी येईल म्हणून. फोटो पण येत नाही चांगली. आता नुसतं बसलोय, माझे डोळे असे बारीक बारीक झाले, मला दिसतच नाही काय. पण ठीक. चटके पण बसतात, ते रिअलिस्टिक कॉन्टेंट आहे माझं काही. चटके पण बसतात ते खालून. हिला विचारा किती बसतात ते. खूप बसतात. खेकड्यांना पण घेते ना, पूर्ण चमकते. आणि मागचा जो व्ह्यू तो पण खूप भारी. खेकडा घेते हे. आणि तो हा, मी घाबरले, मला वाटलं अंगावर येते की काय. मी तुम्हाला मागचा व्ह्यू दाखवते आता. गाईज बघा, हा आहे व्ह्यू. सूर्य अजून इथं आहे, तो आता खाली डुबल्यावर मस्त मज्जा येईल बघायला. डुबताना मज्जाच येते बघायला. 5 वाजले, आत्ताच सांगितलं. 6:30 वाजता. हे बघा, कुठे खेकडे. हो, इथे खेकडे. कोणाला घेऊन जायचे असतील तर जाऊ शकता. बघू, सनसेट झाला. मी तुम्हाला काही दाखवतो सगळं. से हाय पूजा मावशी, से हाय. गाइस, दिस इज कन्फ्युजिंग बिटवीन बाय अँड हाय. गाइस, माझे डोळे गेले खूप. यायला पाहिजे होती गाइस, तेच आम्ही कधीपासून वेट करतोय, पण अजून सावली ऊन सावली असं येत आहे. आणि डोळे इतके चमकतात ह्या पाण्याने, तुम्ही बघू शकता. हे जे पाणी आहे ना, डायरेक्ट व्हाईट होत, त्याने डोळे खूप चमकतात ते. आणि आम्ही अशाच ठिकाणी बसलोय, डोळे जिथं चमकतात तिथं. पण ठीक आहे, व्ह्यू तर भारी येणार आहे थोड्या वेळाने. सुकलेलं पाणी, कचरा, स्वच्छ भारत आपला. सी दॅट. परत बोलू नका, मला नुसतं वाईटच बघता येतं, पण मला ते वाईटच दिसतं. तर गाईज, आता वाजलेले 6:15. आणि आम्हाला असं वाटलेलं की ह्या वेळेपर्यंत सनसेट आम्हाला सूर्य दिसन, पण सूर्य बसलाय लपून ढगांच्या आड. बघा गाईज, तुम्ही बघा, सूर्याचा काय आता पत्ताच नाही गाईज. असंच आम्ही बसलेलोय. हा सूर्यदेव नाही दिसला आज तर त्याची काही खैर नाही. हे बघा, हिला नाही, हे वरती. आला सूर्य आला. बघा बघा, ढग गेले. आता आम्हाला सनसेट होण्याचे ते असं का संकेत, त्याला इंग्लिश सायन्स दिसतात ते. ओके, नाही यार, पिप करावं लागत हा वर्ड, मला चुकला माझा वर्ड. इथे ना 1000 कपल लोक आहेत, सगळे फोटो बिटो काढत जाते. कसं तरी होतंय. आम्ही सिंगल आहे ना, म्हणून कसं तरी होतं.
पण मला नाही कसं तरी होते, मला नाही अनकम्फर्टेबल वाटत. ठीक आहे बघू, सनसेट तर होईलच. बघा मागं म्हातारे चालले, त्यांचा फोटोशूट चालू आहे. गुड्डा स्टे ट्यून गाईस, स्टे ट्यून गाईस. सूर्य उगवला, आला 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 आमच्याकडे बघून आम्हाला क्रिंज म्हणत असेल मनातल्या मनात. अरे मी काय करू, ती बघितली सूर्य आला. पहिल्यांदा आनंद झाला मला सूर्य आला त्याचा. तरी पण माझे डोळे असे बारीक बारीक होतात, पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आय लव्ह यू सूर्य देवा. लवकर ये. लवकर डूब ये ना, लवकर डूब य. डूब य. डूब. लवकर ये. अरे तो आलेला आहे, त्याला जायचंय आता, लवकर जा. का भारी. मला असं सन किस फोटो काढायचा आहे, बाकी कोण नाही, पण सनचा किसचा तरी फोटो काढता येईल गाईस. तो पण जवळ नाहीये. सन लयच फालतूगिरी होती गाईस, लयच. दिस इज माय मावशी, जिचं नाव आहे गुड्डी. प्रत्येक घरात एक गुड्डी तरी असते. आमच्या घरात हे नाही, तुला राग आलाय. ही आहे पूजा मावशी. पूजा मावशी नसती, आमच्याकडे हाय. आणि आय एम द वन अँड ओनली. गाईस तुम्हाला एक बघायचं म्हणजे इतकी सुंदर गोष्ट, इतकी सुंदर गोष्ट, म्हणजे मला असं भारी वाटते बघून. देवाने असं कसं काय एवढं सुंदर बनायला असं. मला जवळून दाखवते गाईस. हो मीच किती सुंदर दिसते ना. आय नो दॅट गाईस. कौतुक नका करू माझं एवढा. इश्शा बस, अरे बस बस. गाईस गर्दी बघा, गर्दी. ह्या गर्दीमध्ये 50-60% तर कपलच आहे गाईस. गाईस आता वाजलेले ऑलमोस्ट 7 वाजायला 5 मिनिटं. आणि मला आणि आम्हाला म्हणजे आम्हाला अजिबात असं वाटत नाही की सनसेट होईल. म्हणजे ते ढग आलेच असे सगळे मध्ये, वाटतच नाही सनसेट होईल. तर मी माझ्या लाईफ मध्ये एवढी वाट कोणाचीच पाहिली नव्हती जेवढी सूर्याची पाहते. बघा सगळे ना जे ढग आहे ना ते मध्ये आले. वाटत नाही मला चांगला सनसेट भेटेल, म्हणजे परत पचका होईल माझा मागच्या वेळेस सारखा. पण ठीक आहे ना, व्हायला पाहिजे गाईस, सनसेट व्हायला पाहिजे. बघू आला तर ठीक आहे. नंतर हा सण बघा किती धोकेबाज आहे. आम्ही ह्याच्यासाठी आलो आणि हा लपून बसलाय ढगांच्या आडमध्ये. तर बघा सगळे ढग ढग आहे. किती भारी दिसलं असतं. नंतर हे पूजा मावशी आपल्याला सनसेट बघायला नाही भेटत आहे. सनसेट पण नाही, काहीच नाही. हो का. ही पोरगी अजून पण होप देऊन बसली आम्हाला होणारे. बघू झाला तर ठीक आहे, नंतर काय करणार आहे आम्ही, कायच करणार आहे. हा ती आम्हाला धीर देते, मोटिवेशन देते. हा भाई होईल. पण ठीक आहे. सूर्याची एक किरण दिसते बघ, अशी सरळ अशी दिसते. आला भाई आला, एकदाचा आला. येऊ राहिलाय. येतोय गाईस. आमचं नशीब खूप खराब होतं. आणि गेस व्हॉट, म्हणजे सनसेट दिसतोय असं नाही, दिसत नाहीये, पण कसा दिसतोय बघा. अर्धवट सनसेट बघून कायच फायदा. आमच्या नशिबातच नव्हतं. त्या सूर्यापेक्षा आम्ही खेकडे जास्त बघितले इथं असलेले. पण ठीक आहे, जसं आहे तसं. आता 15 मिनिटात आम्ही निघून जाऊ, म्हणजे चान्सेस तर नाहीये तसं पण दिसण्याचे. 1% आहे, 1%. बघूया. 20% सॉरी 20% आहे. बघूया. लय खराब झाला मूड, तुम्हाला दिसत असेल चेहऱ्यावरून. ओके पण ठीक आहे, नशिबात नव्हता सूर्यदेव. आणि ढग पण तुम्हाला माहिती, ढग पण फक्त तिथंच आहे, बाकी दुसरीकडे ढगच नाही. पूर्ण इथं नशीबच खराब आहे, नशीबच. वाजलेले आहे 7:45 आणि आता आम्ही निघालोय. खूप फोटोज वगैरे काढले, हे पण खूप भारी दिसते. शेवटी सनसेट तर दिसला नाही, पण ठीक आहे आता आम्ही निघू. तुम्हाला माझा आवाज येतोय की नाही माहिती नाही, कारण मी हे नाही केलं, माझ्याकडं वेळ नाही तेवढा, जायचंय पटकन. तर गाईस तुम्ही आता जिथपर्यंत व्हिडिओची बघितलेली आहे
तिथपर्यंतच मी शूट केलं होतं त्या दिवशी. कारण त्या दिवशी आम्ही आलो आणि पाऊस सुरू झाला. आय गेस पहिला पाऊस होता म्हणजे इथला तरी. आणि त्यामुळे मी मोबाईल पण बाहेर नव्हते काढू शकत आणि चार्जिंग पण नव्हते. असे प्रॉब्लेम झाले आणि नंतर आम्ही येऊन काहीच नाही केलं. मला तर मूडच असा ऑफ झाला होता की मी शूट करून सुद्धा मला ते टाकूशी नसतं वाटलं. ते मी कटच केलं असतं. पण ठीक आहे, नंतर आम्ही खाल्लं पिल्लं आणि घरी आलो. एवढं दाखवण्यासारखं पण त्यात काय नव्हतं. आणि असा होता हा आमचा दुसरा पचका. का माहिती का म्हणजे आता होतं का माझ्यासोबतच होतं का? देव माझ्यासोबतच वाईट करतो. ठीक आहे बट ठीक आहे. असं नाही. आता लाईफ अशी एकदम हे चालू आहे यार. बोर चालू आहे. काहीतरी ऍडव्हेंचर पाहिजे मला लाईफमध्ये. ऍडव्हेंचर काहीतरी मस्ती पाहिजे. अशी जिरली पाहिजे. कोण जिरवतच नाही. काय होतच नाहीये. काहीतरी व्हायला पाहिजे. अशी नॉर्मल चालली लाईफ. पण ठीक आहे, खूप गोष्टी होणार तर हाय आता लवकरच होणार आहे. मोटिवेटिंग. हा आणि हे पण मी ना 2-3 दिवसानंतर शूट करते त्याच्या. कारण मी असं आजारी होते माहिती, मी अशी काहीतरी पाऊस झाल्यानंतर मला खूप कसं तरी झालं, ताप वगैरे वगैरे खूप काय काय झालं. सो दॅट असं होतंय म्हणून मी आता हे शूट करते, कारण मला आता एडिट करायला बसायचंय. चला गाईस, बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नाही, एवढी एनर्जी कमी का माझ्यामध्ये? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. बाय. लव्ह यू गाईज. लव्ह यू गाईज. लव्ह यू. बाय.